योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगरमध्ये श्री भोपाळबुवा व श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न. बैलगाडी शर्यत आणि कुस्त्यांच्या आखाड्याने लुकली वाहवा. राजगुरुनगर खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राजगुरुनगर येथे ग्रामदैवत श्री भोपाळबुवा महाराज आणि श्री सिद्धेश्वर महाराज यांचा यात्रा उत्सव 17 ते 19 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 3 दिवस चाललेल्या या उत्सवात बैलगाडी शर्यत, लोकनाट्य तमाशा आणि निकाली कुस्त्यांचा भव्य आखाडा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत. पुढच्या वर्षी भव्य शेड आणि स्टेजचा संकल्प. श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील बैलगाडी घाटात पार पडलेल्या थरारक शर्यतीत नामांकित बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. फायनलमधील विजेत्यांचा गौरव आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार काळे यांनी घोषणा केली की पुढच्या वर्षी 2027 बैलगाडी शर्यत अधिक भव्य स्वरूपात होईल. प्रेक्षकांसाठी सावलीकरिता कायमस्वरूपी शेड आणि भव्य स्टेज बांधण्याचा आमचा संकल्प आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील, जयसिंग शेठ भोगाडे, पंचायत समितीचे उपसभापती मंगेशदादा सावंत आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष हिरामन अण्णा सातकर यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. विशेष म्हणजे नगर परिषद राजगुरुनगरच्या वतीनं विजेत्यांना बुलेट बक्षीस म्हणून देण्यात आली. सांस्कृतिक मेजवानी. रघुवीर खेडकर यांचा तमाशा. यात्रेनिमित्त करमणुकीच्या कार्यक्रमात मास्टर रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष मंगेशदादा गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर आणि नरेंद्र थिगडे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी तमाशा मंडळाच्या प्रमुखांचा सत्कार केला. कुस्त्यांचा आखाडा. पैलवान शाहरुख ठरला विजयी. रविवारी गढई मैदान येथे कुस्त्यांचा भव्य आखाडा भरवण्यात आला होता. महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांनी यात आपला कस लावला. चुरशीच्या लढतीत पैलवान शाहरुख याने आपल्या कौशल्यावर प्रतिस्पर्ध्याला चितपट करत विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीबद्दल नगरसेवक मित्रसेन डोंगरे यांनी 5,000 रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्याला गौरविले. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. या यात्रा उत्सवासाठी समन्वय समितीचे दिलीप मेदगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख, रज्जाकभाई शेख, युसुफ शेख, ताराचंद दहितुडे, विनायक घुमटकर, माजी सभापती बाजार समिती, रेवंत थिगडे, मारुती सातकर, दिलीप तापकीर, वैभव नाईकरे यांच्यासह शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्त. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खेड पोलीस स्टेशनचे PSI साबळे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राजगुरुनगरमधील 24 वाड्यांमधील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध सामाजिक व क्रीडा संघटनांच्या सहकार्यानं हा भोपाळबुवा चौक यात्रा उत्सव अत्यंत दिमाखात पार पडला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीची प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. खरं तर आज या गावची यात्रा म्हटलं की आमचे हिरामन अण्णा असतील, या गावचे जी काही जुनी मंडळी आहेत ती सातत्याने इथं उपस्थित असतात. आमचे सांडभोर पैलवान आहेत, नगराध्यक्ष आमचे जे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आणि सगळ्यांना आपल्याला आनंद झाला असं आमचं तरुण मित्र. कुस्ती आवडली. शाहरुख खान कुस्ता खेळायचा प्रयत्न करत होता, थांबण्याच्या लक्षात नाही धरून त्याला पॉवर सुटला महाराष्ट्रामध्ये. परंतु आज अवश्य पौर्णिमेची गाठ पेटण्याचे मुख्यमंत्री समोर रामचंद्र कांबळे आणि कब्जा घेतला पाहिजे रामचंद्र कांबळेला. महाराष्ट्राचा एक स्टार पैलवान शाहरुख खान कब्जा घेतो, स्वारी भरतोय तिथं. तो रामचंद्र कांबळे राष्ट्रकुल स्वर्णपदक विजेते, राहुल लालावार यांचा पार्टनर, नवदर का नूर हाताचे
नवदरकडे मिस्टर मानायचा प्रयत्न आहे. नवदरकडे मिस्टर. ओहो काय